श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस 82 दशमस्कंध उत्तरार्ध श्रीकृष्णांचा गृहस्थाश्रम भौमासुराचा नरकासुराचा वध करून बंदीखान्यातील हजारो कन्यांशी एकट्यानेच विवाह केल्याचे ऐकून नारदांना वाटले, इतक्या पत्नींबरोबर हा संसार कसा करीत असेल, किती जणी त्याच्यावर प्रसन्न असतील, किती जणी त्याच्या भेटीसाठी तळमळत असतील, एकदा पाहिलेच पाहिजे असे ठरवून नारद द्वारकेत आले. तेथील उपवने फुलाफळांनी भरलेली दिसली. फुलांवर भ्रमर गीत गुंजन करीत होते. सरोवरे उत्फुल्ल कमलपुष्पांनी शोभत होती. पक्ष्यांचा किलबिलाट वातावरणात सुरेलपणा भरीत होता. कृष्णाच्या वाड्याकडे जाणारे रस्ते, चौक स्वच्छ सुंदर दिसत होते. वातावरणातील ही प्रसन्नताच सर्वत्र सुखशांतीचे ध्वज फडकावित होती. आपल्याही घरातील शांती समाधान आपल्या अंगणात दारात प्रगट होऊ द्यावे. घराची शोभा अंगण असते आणि घरातून येणारा आवाज कलह सांगतो. घरातून आवाजच यायचा तर तो मंत्रघोषाचा, श्रवण मधुर भक्तीचा यावा. घरातून सुगंध यायचा तो सद्वर्तनाचा, उद्वर्तनाचा यावा. अंगणात दारात सडा पडायचा तर रंगवाल्यांचा पडावा. असे झाले की तो गृहस्थाश्रम धन्य होतो आणि परमार्थाचे साधन ठरतो. नारद मनाला प्रसन्न करणाऱ्या मार्गाने श्रीकृष्णाच्या अंतःपुरांपैकी एका महालात प्रवेशले. तेथील आसने, मंचक आणि दालनातील भिंतीसुद्धा फुलामाळांनी, मोत्याच्या हारांनी नटले होते. इकडे तिकडे मिरवणाऱ्या दास-दासीसुद्धा सुंदर वस्त्रालंकारांनी नटले होते. रत्नजडित समया, कारंजे अंतःपुराची शोभा वाढवीत होते. देवर्षींनी पाहिले, भगवंत रुक्मिणीसह उपस्थित असून स्वतः रुक्मिणी सोन्याची दांडी असलेली चौरी घेऊन भगवंताला वारा घालीत होती. नारदांना पाहताच भगवंत उठले, नारदांना नमस्कार केला आणि आपल्या आसनावर बसवले. पाद्यपूजा केली. स्वतः भगवंतही ब्राह्मणांना देवच मानणारे आहेत, म्हणूनच त्यांचे एक नाव ब्रह्मण्य देव आहे. अशा प्रकारे नारद प्रत्येक अंतःपुरात डोकावून आले. भगवान कुठे स्नान करीत आहेत, कुठे संध्या करीत आहेत, कुठे आपल्या बालकांबरोबर खेळत आहेत, तर कुठे राणीबरोबर द्यूत खेळत आहेत, असे कुठे राजसभेत मंत्र्यांसह चर्चा करीत आहेत. हे पाहून नारद म्हणाले, देवा, आपण योगेश्वर आहात. सर्वत्र उपस्थित राहून तुम्ही स्वतःच जगत चालक आहात, याचे आम्हाला प्रत्यंतर दिले आहे. आता मला परवानगी द्या. त्रिखंडात तुमच्या या चरित्राचे गायन करीत मी परिभ्रमण करीन. अशा तऱ्हेने कालक्रमणा सुरू असताना एके दिवशी एक मनुष्य तिथे आला. श्रीकृष्णाच्या परवानगीने तो सभागृहात आला आणि सांगू लागला, जरासंधाच्या दिग्विजयाच्या वेळी ज्या 20,000 राजांनी त्याचे मांडलिकत्व मान्य केले नाही, त्यांना जरासंधाने बंदी करून एका किल्ल्यात डांबून ठेवले आहे. त्यांनी त्यांची शरणागती माझ्याद्वारे कळवली आहे. ते सर्व राजे आपले दर्शनाभिलाषी आहेत. कृष्ण काही बोलणार एवढ्यात देवर्षी नारद तिथे आले. त्यांना अर्घ्यपाद्य आसन दिल्यावर त्यांनी विचारले, हे देवर्षी, सर्व लोकात कुशलमंगल आहे ना? आपला संचार तिन्ही लोकी असल्यामुळे तेथील क्षेम समाचार आपणाकडूनच कळत असतो. त्रिभुवनात कोणतीही घटना आपल्यापासून लपून राहत नाही. तेव्हा पांडवांचे काही वर्तमान, त्यांचे काय चालू आहे? नारद म्हणाले, हे प्रभू, जगात आपल्या इच्छेशिवाय काहीच घडू शकत नाही. जे काही चांगले वाईट, आकलनीय अनाकलनीय, प्रेय द्वेष्य काही घडले तरी यामागे आपलीच प्रेरणा असते. आपले कार्य अचिंत्य आहे. आपण जगात असूनही पांडवांविषयी मला विचारले म्हणून सांगतो. राजा युधिष्ठिर, आपला आते भाऊ, आपली श्रेष्ठ पूजा करावी या हेतूने यज्ञात श्रेष्ठ असा राजसूय यज्ञ करण्याच्या विचारात आहे. तेव्हा आपण त्यांना तिकडे जाऊन सहाय्य करावे, कारण ते तुम्हाला शरणागत आहेत. तुमच्यामुळे कैदेतील ते राजेही मुक्त होतील. जरासंधाला जिंकेल असा केवळ भीमसेनच आहे. खरे तर तुम्ही उत्पत्ती स्थिती लयाचे कारण आहात. ब्रह्मदेव आणि शंकर तर निमित्त मात्र आहेत. तसेच जरासंध तुम्हाला जिंके आहे. भीमसेन तर निमित्त मात्र आहेत. युधिष्ठिराचा राजसूय यज्ञ हे एक कारणच आहे. श्रीकृष्णांनी हा विचार मान्य केला व सारथ्यांना प्रस्थानाची तयारी करण्यास सांगितले. रथ, घोडे, हत्ती, पायदळ अशी सेना घेऊन श्रीकृष्ण इंद्रप्रस्थाकडे निघाले. रुक्मिणी वगैरे श्रीकृष्णांच्या राण्या, परिवार त्याच्यासोबतच निघाले. मार्गात लागणारी सामग्री उंट, बैल, गाढवे, खेचर यांचेवर टाकून निघाले. ती प्रचंड सेना, तो जनसागर, घोडे वगैरेंच्या चालण्याने उडणारी धूळ, वाहणाऱ्या वाऱ्यामुळे फडफडणाऱ्या ध्वजपताकांचे आवाज, जणू समुद्र खवळला आहे आणि लाटांचे लोटच पुढे सरकत आहेत असे ते दृश्य होते. मार्गातील अनेक गावे, अनेक राज्ये
नद्या डोंगर पार करून श्रीकृष्ण सैन्यांसह इंद्रप्रस्थाला पोहोचले. श्रीकृष्ण येत असल्याची वार्ता कळताच राजा युधिष्ठिर स्वागताची तयारी करून नगराबाहेर गेला. श्रीकृष्णाला 5ही पांडवांनी श्रीकृष्णांना आनंदाने मिठी मारली. कृष्णांनी कुरुवंशातील वृद्धांना नमस्कार केला. सर्व नगरजनांच्या स्तुती सुमनांच्या वर्षावात श्रीकृष्णांनी आप्त परिवारासह इंद्रप्रस्थ नगरीत प्रवेश केला. श्रीकृष्णांच्या स्वागतासाठी नगरातील लोकांनी आपापल्या घरांना तोरणे लावली, पताका लावल्या, जागोजागी रांगोळ्या काढल्या, अत्तराचे सडे शिंपडले, फुलांच्या माळा लावल्या. तरुणी आपापल्या गच्चीवरून श्रीकृष्ण दर्शनासाठी आतुर उभ्या होत्या. सगळ्यांना मंदस्मिताने अभिवादन करीत अभिवादन स्वीकारीत श्रीकृष्ण राजवाड्यात आले. आत्या कुंती इतर ज्येष्ठ श्रेष्ठांना अभिवादन केले. द्रौपदीने कुंतीच्या सांगण्यावरून रुक्मिणी, सत्यभामा, भद्रा, जांबवती, कालिंदी, मित्रविंदा, लक्ष्मीणा आणि सत्या या 8 पट्टराण्या व इतरही राण्यांचा यथोचित सत्कार केला. श्रीकृष्ण सपरिवार काही महिने तिथेच राहिले. एके दिवशी सभेमध्ये श्रीकृष्णांना उद्देशून युधिष्ठिर म्हणाला, हे गोविंदा, यज्ञात श्रेष्ठ असा राजसूय यज्ञ करून आपल्या सर्व विभूतींची पूजा करावी अशी माझी इच्छा आहे. आपण सर्वज्ञ आहात, माझी इच्छा पुरी करा. श्री भगवान म्हणाले, हे शत्रुंजया, तुझा हा संकल्प फारच चांगला आहे. पृथ्वीवरील सर्व राजांना जिंकून सामग्री गोळा करून तू हा महायज्ञ कर. महाराज युधिष्ठिर भगवंताच्या उद्गाराने अत्यंत प्रसन्न झाले आणि आपल्या 4ही भावांना दिग्विजय करण्यास आज्ञा केली.